काल नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. हे मोदी सरकार नाही किंवा भाजपचं सरकार नाही. आतापर्यंत मोदींचं सरकार, मोदी तिसरी बार, मोदी गॅरंटी, मोदी है तो मुमकिन है, सब कुछ मोदी, का ते चित्र नव्हतं. एक कॅबिनेट त्यांनी ओढून ताणून बनवलेलं आहे. 2 टिकू महत्वाचे आहेत. 2 बाबू, नितीश बाबू, चंद्रा बाबू. या टेकूंचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्राचं म्हणाल तर महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं? पियुष गोयल मंत्री झाले, ते स्टॉक एक्सचेंजवाल्यांचे मंत्री आहेत, शेअर बाजारवाल्यांचे मंत्री आहेत, व्यापाऱ्यांचे मंत्री आहेत. बाकी आता अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे. आणि दुसरे जे आहेत नकली शिवसेना, त्यांच्या तोंडावरती एक राज्यमंत्रीपद फेकलेलं आहे. अर्थात आयुष्यभर जर कोणी गुलामीच करायचं ठरवलं असेल आणि या गुलामांना वापरून महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान हा पायदळी तुडवायचं ठरवलं असेल ईस्ट इंडिया कंपनी गुजरातने, तर हे तुडून घ्यायला तयार असतील. ते स्वतःला तुडून घेत आहेत. त्यांना काही मिळणार नाही. मी सांगतो, त्यांना मिळायचं असतं तर कालच मिळालं असतं. जतीनराम मांझी सारखे एकच खासदार असलेल्या पक्षांना कॅबिनेट पद दिलेलं आहे. बरोबर आहे. या नकली शिवसेनेचे तर 7 खासदार आहेत असं म्हणतात ना. किती आहेत? 8 कसे असतील? तुम्ही सुद्धा ईव्हीएम सारखं कीर्तिकरांसारखी जागा धापलीत का? प्रश्न असा आहे की यांना त्यांची अवकात दाखवली. तुम्ही आमचे आश्रिता, तुम्ही आमचे गुलामात. नाही, अजित पवारांच्या बाबतीत असं मला समजलं की त्यांनी सांगितलं की आम्ही प्रफुल्ल पटेलाची 150 कोटीची प्रॉपर्टी जी दाऊदशी संबंधित होती ती परत केली. अजून काय पाहिजे? 150 करोड़ का प्रॉपर्टी क्लियर किया ना प्रफुल्ल पटेल का. ईडी ने जो जब्त किया था 150 करोड़ का, जो दाऊद के साथ निक्सस लगाया था, तो आपको मंत्री पद क्यों चाहिए? 150 करोड़ का दाऊद का प्रॉपर्टी आपको रिटर्न कर दिया, आपके सब केसेस पीछे ले लिए, इसलिए मंत्री पद नहीं मिला है. और ये शिंदे गुट का भी यही हाल है कि आपके नहीं, तो त्याच्यावरती तेच बोलतो. हे जातात कुठे, त्यांना पाठिंबा द्यावाच लागेल, ते तुरुंगात जातील. तो वापस जेल जाना पड़ेगा, वापस प्रफुल्ल पटेल की प्रॉपर्टी जप्त हो जाएगी. पण काल हे सगळं होत असताना जम्मू काश्मीर मध्ये भयंकर असा अतिरेकी हल्ला झाला, आतंकवादी हल्ला झाला श्रद्धाळूंच्या बसवर आणि 10 जणांचा बळी गेला. त्याच्यावरती अजूनपर्यंत नरेंद्र मोदी असतील, अमित शाह असतील, यांच्याकडनं काही संवेदना व्यक्त झालं तर मला दिसत नाही. निवडणूक काळामध्ये अमित शाह वारंवार सांगत होते आम्ही जम्मू काश्मीरवरती नियंत्रण मिळवलं, जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित केली, अतिरेक्यांचा बिमोड केला. पण काल अतिरेक्यांनी दाखवून दिलं की दुर्दैव आहे की आम्ही अजून आहोत आणि सरकार नाकाम ठरलेलं आहे. आजही काश्मीरी पंडितांच्या घर वापसीबद्दल कोणी काहीच बोललेलं नाही. जतीनराम मांझी यांनी श्रीरामाचा एवढा घोर अपमान वारंवार केलेला आहे. आपल्याला माहीत नसलेलं सांगतो, राम हे काल्पनिक पात्र होतं. राम हे काल्पनिक पात्र होतं आणि रावण रामापेक्षा श्रेष्ठ होता असं सांगणाऱ्या जतीनराम मांझी यांना मोदी सरकारमध्ये कॅबिनेट, आपलं भाजप एनडीए सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद दिलं. यापेक्षा कलियुगातला हा नवा अवतार काय असू शकतो या नरेंद्र मोदींचा? स्वतःला ते श्रीराम समजत होते, विष्णू समजत होते, भगवान समजत होते. पण श्रीरामाचा घोर अपमान करणारे जतीनराम मांझी, राम हे अस्तित्वातच नव्हते, राम हे काल्पनिक पात्र आहे आणि रावण हा रामापेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगणारा जतीनराम मांझी यांना आता याच्यावर भाजपने बोलावं. यांना सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेलं आहे.
याच्यावर रामभक्त भाजप न याच्यावर आपलं मत व्यक्त केलं पाहिजे, मोदींनी मत व्यक्त केलं पाहिजे. ग्रहण लागल्यासारखं वातावरण असं तुम्ही म्हटलं, ग्रहण लागल्यासारखं. कुठे उत्साह आहे लोकांमध्ये? शपथ घेतली, लोकांमध्ये उत्साह कुठे आहे? पाहिलं तर आपण लोकांनी थाळ्या बिळ्या काय वाजवल्या का? काय टाळ्या थाळ्या? हा, कुठे आहे उत्साह लोकांमध्ये? हे ओढून ताणून खेटून जबरदस्तीने आणलेलं सरकार आहे बरं का. हे बैलाला रेडकू झालाय अशा पद्धतीचं सरकार आहे. म्हणजे लोकांचा विश्वासच नाहीये या सरकारवर. हे कसं निर्माण झालं सरकार? भाजपला बहुमत नाही, मोदींचा मुखवटा फाटला, इकडून तिकडून बहुमत गोळा करून तुम्ही सरकार बनवलेलं आहे आणि लोक म्हणतात वा वा तिसरी बार मोदी सरकार. कौन मोदी सरकार भाई? ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.